श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेली आहे आळूची वडी. तर बघा कशी झालेली आहे आणि आपण त्यासाठी काय काय घेतले ते पहिले बघूया. तर इथे घेतलेली आहे आळूची पानं घेतलेली आहेत. त्याची देठ असं पाहिजे बघा, जर हिरवी असेल तर त्याला खाज येते. तर अशा पद्धतीत आपल्याला पानं घ्यायची आहेत. मी ते 5 पानं घेतलेली आहेत. बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. लहान चिरलेला कांदा घेतलेला आहे. चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे. ते मी आधीच 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती. दही घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. वाटण्यासाठी लसूण घेतलेला आहे. जिरं घेतलेलं आहे. मिरची आहे. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. हळद आणि तिखट मीठ घेतलेलं आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला कमी जास्त पण ते करू शकता. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घालणार आहोत. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता. जिरं घेतलेलं आहे 1 चमचा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण ते अर्धवट वाटून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीत वाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला पसरट भांडा घ्यायचा आहे. तुम्ही थाळा किंवा ताट पण घेऊ शकता. बघा तर त्यामध्ये मी बेसन घेते. जर आपल्याला प्रमाण घ्यायचं असेल तर 1 पानाला पण 1 चमचा भरून बेसन घेऊ शकतो. वडी आपली कुरकुरीत होण्यासाठी आपण पाव कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत. बघा त्याने चांगला कुरकुरीतपणा येतो. बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यामध्ये, त्यामुळे क्रंचीनेस चांगला येते. बघा आणि हे ऑप्शनल आहे. जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल त्यामध्ये. आता आपण जी भरड बनवलेली आहे ते त्यामध्ये टाकते. आता त्यामध्ये फ्रेश दही टाकते 2 चमचे. जर दही अवेलेबल नसेल तर आपली घरची साय पण टाकली तरी चालेल त्यामध्ये. आता चिंच आणि गुळाचं पाणी टाकते. चिंच थोडी कुस्करून घ्यायची आहे ती आणि त्याचं फक्त पाणीच टाकून द्यायचं आहे. मस्त त्याला गोड आंबटपणा येतो. बघा तुम्ही अशी पण ती वडी खाऊ शकता. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते. तिखट मसाला टाकते 1 चमचा. तुम्ही जसं तिखट खात असाल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. लहान चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बघा सगळं एकत्रित करून घेते, म्हणजे मसाले आपले सगळीकडे लागतील. मसाले एकत्र होतात तोपर्यंत तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपला चिंचेचा कोळ बाजूला ठेवलेला होता, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा त्यामध्ये टाकते. आता आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे. बघा जाडच ठेवायचं आहे. मी हातानेच तो पीठ भिजवून घेते. बघा हाताने काम केलेलं कधीही चांगला असतो. तर अशा पद्धतीत आपल्याला जाडच पीठ ठेवायचं आहे. बघा तर ते आपलं पीठ भिजवून रेडी झालेलं आहे. तर पानं पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा जेवढं काढता येईल तेवढं आपल्याला ते देठ काढून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत. बघा आता हलक्या हाताने आपल्याला त्याचे ते देठ ठेचून घ्यायचे आहेत थोडे, म्हणजे गोळा करतो तो आपला देठ आपल्याला लागणार नाही. ते अशा पद्धतीने सगळे पानं मी नीट करून घेते. जो पीठ रेडी केलेला होता तो आपण या पानाला लावून घेणार आहोत. सगळीकडे अशा पद्धतीने आपण पीठ लावून घेणार आहोत. बघा तर इथे एक पान असं सरळ ठेवलेलं आहे. आता
दुसऱ्या बाजूने पण तो पान ठेवणार आहोत. चांगलं प्रेस करून घेते आणि त्याला पण आपण पीठ लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी पानांचा गोळा करायचा असेल तेवढ्या पानांचा करू शकता. जसं मोठं पाहिजे तसं तुम्ही पानं ठेवू शकता त्यामध्ये. आता इथे मी 3 पानांचा गोळा केलेला आहे बघा. तर अशा पद्धतीत आपण फोल्ड करून घेणार आहोत. तो दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे बघ. व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही तसं करू शकता बघा. तर वरून पण मी थोडंसं पीठ लावून घेते, म्हणजे आपला गोळा आहे तो सटकणार नाही आणि लेयर आपले चांगले येतील. तर आपल्याला आता घट्ट त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. आता ते घट्ट आपल्याला गोळा करायचा आहे बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता या पद्धतीत आपण त्याचा रोल करून घेणार आहोत बघा. आपल्याला घट्ट तो रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले लेयर चांगले पडतील त्याचे. तर उरलेला पीठ आहे तो आपण वरून लावून घेणार आहोत बघा, म्हणजे आपला गोळा आहे तो सुटणार नाही. अशा पद्धतीत सगळीकडे आपण पीठ लावून घ्यायचं आहे. तर उपवास वगैरे असेल किंवा नाश्त्याला पण हे तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने मी पहिले पळसाच्या पानावर ठेवते बघा. तोपर्यंत आपण इथं पाणी पण स्टीम करायला ठेवणार आहोत. आणि या डिशला पण ऑइल लावून घेतलेलं आहे. तर आपण गोळे केलेले आहेत ते त्यामध्ये ठेवलेले आहेत बघा. आपल्या पाण्याला पण उकळ आलेली आहे. आता त्यामध्ये ते मी गोळे ठेवते. आता आपल्याला शिजून घ्यायचे आहेत ते. त्यासाठी आपण 20 ते 25 मिनिटं स्टीम देणार आहोत त्याला. तर ते 25 मिनिटं आपले झालेले आहेत. आता मी चेक करते. अशा पद्धतीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जर पीठ लागलं तर समजायचं झालेलं नाही आहे. पण आपले गोळे रेडी झालेले आहेत. आपले गोळे थंड पण झालेले आहेत. आता मी कट करून घेते. इथे मी लहानच गोळा घेतलेला आहे बघा. तर तो आता कट करून घेणार आहे. तुम्हाला पातळ कापायचे असेल तर पातळ कापा, नाहीतर अशा पद्धतीत जाड पण ठेवू शकता. तर इथे अळूवडी पण कापून झालेली आहे. आता ते मी फ्राय करून दाखवते तुम्हाला कशी कुरकुरीत होते बघा. तर ते पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता थोड्या कच्च्या तेलामध्येच आपण तीळ टाकणार आहोत बघा. सफेद तीळ टाकायचे आहेत. जर तेल आपला चांगला तापला असेल आणि त्यानंतर आपण तीळ टाकली तर तीळ जळून जातात बघा. तर त्यामध्येच वडी टाकायची आपल्याला. चांगले गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे दोन्ही साईडने आपण गोल्डन फ्राय करून घेणार आहोत. जर आपले पानं हिरवे असतील एकदम तर थोडी खास पण मारू शकते बघा. तर इथे आपली कुरकुरीत अशी आळूवडी रेडी झालेली आहे बघा. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकते. आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉनचा बटन पण प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.